वियोग भावनांचा, वियोग मित्रांचा. त्या खोलीच्या भिंतीतून एक आकृती अलगद बाहेर आली व एका वेगळ्या रूपात साकार होऊ लागली व तशीच पुढे येऊन अनुश्रीच्या जागी येऊन झोपली. खिडकीचा दरवाजा झपाझप वाजू लागला व त्यातून थंडगार वारे आत शिरू लागले. राजला त्या वाऱ्यामुळे शहारा येऊ लागला. तो अंगावरच पांघरून घेऊ लागला, पण तरीही थंडी वाजतच होती. त्याला तो बाहेर येऊन वारा असह्य होऊ लागला. तो खिडकी लावण्यासाठी वरती उठला आणि जागीच खिळला. बाहेरच्या गर्द अंधारातून दोन डोळे त्याच्यावर नजर रोखून होते. रागाने लाल झाल्यासारखे. ती समोरची व्यक्ती तर दिसत नव्हती, पण ते डोळे मात्र चांगलीच भीती भरवत होते मनात. राजाला पुढे जायचं धाडसच होईना. तरीही काय माहिती अचानक काय झाले. तो त्या डोळ्यांमध्ये हरवून गेला आणि यंत्रवतच पुढे चालू लागला. ते डोळे त्याला त्यांच्याही नकळत बाहेर घेऊन जाऊ लागली. आणि राज तसाच चालत पुढे पुढे जाऊ लागला. आजोबा आज एका वेगळ्याच आनंदात होते. खूप वर्षापासून ते ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस समोर आला होता. मागच्या वेळी त्यांचे जे काम चालू होते ते या मुलांमुळे कायमचे बंद झाले होते. त्याचाच बदला त्यांना घ्यायचा होता. कावेरी आणि वीर बोलत होते. तितक्यात एक स्त्री धावत धावत येथे आली आणि त्यांना सांगू लागली, का आलात पोरांनो तुम्ही इथं? जावा जावा इथून लवकर, इथे तुम्हाला धोका आहे. आधीच बाकीच्या मित्रांचा जीव धोक्यात आलाय. जावा जावा तुम्ही इथून, नाहीतर तुमचा पण जीव धोक्यात येईल. आणि अचानक एक माणूस नकाब घातलेला समोर आला आणि म्हणू लागला, नाही आता कोणाची सुटका नाही, तुम्ही सगळे अडकलात, हा 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 हा. आणि कावेरीला जाग आली. हे देवा, काय होतं हे सगळं? आज असलं स्वप्न पडलं आपल्याला. याआधी इतकं भयानक स्वप्न नाही पडलं कधी, मग आजच कसं काय पडलं? आणि ती बाई कोण होती? तिला बघितल्यासारखं पण वाटत नाही, पण तिचा आवाज मात्र ओळखीचा वाटत होता. पण कोण होती ती? आणि ती असं का म्हणत होती की बाकीचे धोक्यात आले, तुम्ही जावा? आणि तो माणूस कोण होता जो तुम्ही अडकून बसलात आता, असं म्हणत होता तो? आपल्याला हे पटकन बाकीच्यांना सांगितले पाहिजे, असे म्हणत ती अनुश्रीला आवाज देऊ लागली. ये अनु, उठ ना, ये अनु. काय ग कावेरी, काय झालं? एकतर किती वेळाने झोप लागली आणि तू काय उठवतेस? झोप गप. अगं ऐक तर आधी, मगाशी मला एक स्वप्न पडलं, ज्यात एक बाई म्हणाली तुमचा जीव धोक्यात आहे. काय? हा, ती खरंच असं म्हणाली? तुम्ही तर वाचणार नाहीत आता. अनुश्री एका वेगळ्याच आवाजात असं बोलू लागली. ते ऐकून तर कावेरीच्या मनात धडकीच भरली. ये अनु, तू असं काय काय म्हणालीस? काय ग? नाही ग, तुझी मस्करी केली मी. झोप ग, तू जास्तच विचार करते. बाकीचे पण झोपलेत की मग कोणाचा जीव धोक्यात आला इथे? अगं पण आपल्या आजूबाजूचे काहीच का दिसत ना. जास्तच अंधार वाटलाय. तू शेजारीच आहेस म्हणून दिसलीयस, तरी पण बाकीचे कोणीच दिसत नाही आहे ना. खरंच ते खोलीत आहे ना. ते आपल्या की ती बाई म्हणली तसं मोठ्या संकटात आहेत. ए कावेरी, आता गप झोप. हा, तू जरा जास्तच विचार करायलेस. अगं मगाशीच राज उठलेला, त्याच्या आवाजाने मी उठलेले. त्याला आवाज दिल्यावर तो तहान लागली म्हणून पाणी पिऊन आलो असं म्हणून परत झोपला. म्हणून जास्त नको विचार करू, फक्त स्वप्न होतं ते. झोप आता गप. आणि अनुश्री झोपी गेली. कावेरीच्या मनात शंकेने जागा घेतली. तिला अनुश्रीचं वागणं वेगळंच वाटत होतं. आज ती कावेरीला तिचं पूर्ण नाव घेऊन हाक मारत होती. अशी हाक ती पहिल्यांदाच ऐकली. लहानपणापासून अनु तिला काऊच म्हणायची. चुकून पण तिचं नाव घ्यायची नाही आणि कधीच घोगऱ्या आवाजात बोलत नव्हती. आज सगळं विचित्रच वाटत होतं तिला. अगदी अधिराजच गायब होणं आणि माणसांकडून होणारा पाठलाग, नंतर या घरात आजोबांकडून मिळणारा आसरा, या घरातल्या बाहेरच्या खोलीतल्या विचित्र भिंतीमध्ये तो येणारा टकटक आवाज आणि समोर पाहिलेली त्यावेळची ती घटना तर नंतर स्वप्नच वाटली, पण ती अनुभूती तर वास्तवात हे सगळं घडलंय अशी होती. आणि आता अनुश्रीचं असं बदललेलं वागणं. जसं झोपेतून जागं व्हावं तसं अनुश्री भानावर आली व आजूबाजूचा अंदाज घेऊन लागली. तिला कळेनाच की आपण नेमके कोठे आलोय. आजूबाजूला तर नुसता अंधारच दिसत होता. तिच्या डोळ्यात आपोआपच पाणी येऊ लागलं.
तसंच ती बाकीच्या मित्रांना हाक मारू लागली, पण कोणच तिला हाकेला ओ देईना. ती स्वतः हाशीच म्हणू लागली, "काय यार, हे कोठे पोहोचलोय आपण? आणि असं अचानक कसं काय आलोय आपण इथे? आपण तर पाणी प्यायला जग घेऊन बाहेरच्या खोलीत चाललेलो, मग आपण इथे कुठे आलो?" ती स्वतःला चिमटा काढून बघू लागली. तसंच जोरात कळ आली तिला. आधी वाटलं की हे आपलं वाईट स्वप्न असेल, पण हे सत्य आहे हे समजल्यावर तिला जास्तच रडायला येऊ लागलं. तरीही तिने स्वतःला कसंबसं सावरलं आणि पुढं काही मार्ग मिळतो का हे शोधू लागली. अधिराजला पळून पळून धाप लागली होती. त्याला कळेना आपण नेमकं योग्य मार्गावर आहोत की नाही. तरीही तो जीवाच्या आकांताने पळत होता. त्याला काहीही करून त्या जंगलातून बाहेर पडायचं होतं. आपल्या मित्रांना भेटायचं होतं. त्याला हे कळत नव्हतं की आपल्यासोबत आजच घडत आहे की आपल्याला खूप वर्ष झालं येथे येऊन. मग तर हेच सांगत आहे की खूप वर्ष झालेत तुला इथे येऊन. तू प्रयत्न सोडून दे आता. पण त्याच्या मित्रांवर त्याचा स्वतःपेक्षाही जास्त जीव होता. त्याच्या मनाची अवस्था तर वाईट झालेली, पण मित्रांना भेटण्याची इच्छा मात्र स्वस्थ बसून देत नव्हती. त्याला शेवटचं का असेना त्याच्या मित्रांना भेटायचं होतं. त्यामुळे तो तसाच धावत होता या आशेवर की आपल्याला आपले मित्र नक्की भेटतील. कावेरीच्या मनात कुशंकांनी घेराव केला होता. तिला सतत असंच वाटत होतं की आपण मोठ्या अडचणीत सापडलोय. आपल्याला काहीतरी करून या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करायला पाहिजे. तोवर तिला अनूने दाखवलेल्या फॅनवरील झुंबराच्या नंबर्स आणि अक्षरांची आठवण झाली आणि राहून राहून तिला असंच वाटू लागले की तिथून आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. पण तिला बाहेर जाण्याची खूप भीती वाटत होती. एकतर खोलीत भरलेला अंधार आणि आतापर्यंत पडलेल्या विचित्र घटनांनी बाहेर जावं की नाही हाच विचार धकपक्का होत नव्हता. पण थोड्या वेळात काय झाले काय माहिती, तिच्या डोळ्यांसमोर अधिराज आणि बाकीचे मित्र वाचवा वाचवा म्हणत असल्याचे भास होऊ लागले. तसंच तिने ते मनाचा निर्धार केला, आता काहीही होऊ दे, आपण इथून बाहेर जायचंच. वीर समोर एक स्त्री उभी होती. तिने त्याच्या हातात एक पुस्तक दिले आणि त्यातील मंत्रोच्चार करायला सांगू लागली. त्या पुस्तकातील भाषा काही वेगळीच होती. वीरला काही केल्यात ती समजेना, पण ती स्त्री मात्र जोरात ओरडून सांगू लागली, "अरे वाच, हे तुझ्या मित्रांना वाचू शकते. वाच वाच म्हणू लागली. पण अचानक ती गायब होऊ लागली आणि ते पुस्तक पण अदृश्य झालं. आणि वीरच्या डोक्यात कोणीतरी जोरदार प्रहार केला व खाली जमिनीवर विभंगून तो खाली फेकला गेला. अशा प्रकारे सगळेच एकमेकांपासून विभक्त झाले. ते आजोबा तर हसू लागले आणि म्हणू लागले, "आता खरी सुरुवात झाली बदला घेण्याची.